आणि आता बातम्या पाहूयात सविस्तर। आता बातमी आजच्या एका जबरदस्त भेटीची आहे, एका गिफ्टची आहे आणि एका तुफान गाजलेल्या व्हिडिओची आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्या भेटीचे फोटो आणि व्हिडिओ जगभरात नुसते धुमाकूळ घालतात। आजची सर्वात चर्चेत असलेली बातमी तीच आहे। मात्र या भेटीमागे बरंच काही घडतंय। चॉकलेटी भेटीवरचा एक मेलोडी रिपोर्ट पाहूया। वेलकम टू रोम माय फ्रेंड। जगभर गाजली एक चॉकलेटी भेट। मोदींचं गिफ्ट, मेलोनींचं स्माइल। दोघांच्या व्हिडिओची जबरदस्त स्टाईल। डील, डिनर, दुनियादारी, दोस्ती। भारतापासून इटलीपर्यंत सुपरहिट मेलोडी। सध्या चर्चेत आहे ती हीच भेट। जगभरात ही भेट तुफान व्हायरल होते। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांची इटलीतल्या रोम मध्ये भेट झाली। पंतप्रधान नरेंद्र मोदी 5 देशांच्या दौऱ्यावर आहे। शेवटच्या टप्प्यात मोदी इटलीमध्ये पोहोचले। इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी माय फ्रेंड असं म्हणत पंतप्रधान मोदींचं स्वागत केलं। मेलोनींनी पंतप्रधान मोदींना इटलीमधल्या प्रसिद्ध स्थळांची सफर घडवली। यावेळी मेलोनी आणि मोदींनी एकत्र फोटो सेशन केलं। या भेटीचे फोटो मोदींनी पोस्ट केले। दोन्ही नेत्यांनी रोमच्या रस्त्यांवर एकाच गाडीतनं प्रवास केला। मोदी आणि मेलोनी रात्री एकत्र जेवले। जेवणानंतर दोघांनी 2000 वर्षांपूर्वीच्या ऐतिहासिक कोलोझियमला भेट दिली। कोलोझियम म्हणजे प्राचीन रोमन साम्राज्याचं हे ॲम्फी थिएटर अर्थात खुलं सभागृह। जगातल्या 7 आश्चर्यांपैकी असलेली ही वास्तू प्राचीन रोमन अभियांत्रिकी आणि स्थापत्य कलेचा उत्कृष्ट नमुना समजला जातो। या भेटीबद्दल मोदी म्हणाले, रोम मध्ये आगमन होताच पंतप्रधान मेलोनी यांच्यासोबत भोजनाच्या वेळी भेटण्याची संधी मिळाली। जेवणानंतर आम्ही ऐतिहासिक कोलोझियमला भेट दिली। आम्ही दोघांनी विविध विषयांवर चर्चा केली। भारत इटली मैत्री अधिक दृढ करण्याचा आमचा प्रयत्न असेल। या भेटीत मोदींनी मेलोनींसाठी एक खास गिफ्ट आणलं होतं। मोदींनी मेलोनींना ते गिफ्ट देताच मेलोनींनी त्यांच्या फोनवरनं एक खास व्हिडिओ शूट केला। Prime Minister Modi brought us a gift, a very, very good toffee. मोदी आणि मेलोनींची ही भेट आणि मोदींनी मेलोनींना चॉकलेट देणं हे विरोधकांना काही रुचलेलं नाही। देश संकटात आणि मोदी तिकडे इटलीमध्ये चॉकलेट वाटतायत असं राहुल गांधी म्हणाले। इटली जाने से पहले, मेलोनी जी से मिलने से पहले उन्होंने हिंदुस्तान से कहा कि देखो आर्थिक तूफान आ रहा है, कम पेट्रोल का प्रयोग करो, सोना मत खरीदो, इलेक्ट्रिक गाड़ी खरीदो और विदेश में दौरा मत करो। और फिर उसी के एक दिन बाद 3-4 हजार करोड़ रुपए के हवाई जहाज में नरेंद्र मोदी घुसे, इटली की ओर गए, जेब में टॉफी ले गए और वहां की प्राइम मिनिस्टर को उन्होंने मेलोडी टॉफी खिलाई। मोदी आणि मेलोनी यांच्यामध्ये औपचारिक चर्चा होणार आहे। मोदींच्या या इटली दौऱ्यादरम्यान भारत आणि इटलीचे संबंध मजबूत करण्यावर भर दिला जाणार आहे। भारत आणि इटलीचे संबंध आणखी मजबूत करून विशेष धोरणात्मक भागीदारीचा दर्जा देण्यावर चर्चा होणार आहे। दोन्ही देश आगामी काळात दरवर्षी नियमित बैठका सुरू करतील अशी चिन्ह आहेत। भारत आणि इटलीमधल्या राजकीय आणि आर्थिक संबंधांमध्ये गेल्या काही वर्षांपासून वाढ झाली आहे। दोन्ही देश संरक्षण, ऊर्जा, व्यापार, विज्ञान आणि नवीन तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात सतत सहकार्य वाढवत आहेत। सध्या भारत आणि इटली यांच्यातला व्यापार 14 अब्ज युरो म्हणजे 14 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे। दोन्ही देश उत्पादन, ऑटोमोबाईल, यंत्रसामग्री, फार्मा, संरक्षण आणि हरित ऊर्जा क्षेत्रात गुंतवणूक वाढवण्यावर काम करत आहेत। पंतप्रधान मोदी आणि जॉर्जिया मेलोनी यांच्या भेटीत पश्चिम आशियामधला तणाव, रशिया युक्रेन युद्ध,
इंडो पॅसिफिकची सुरक्षा, ऊर्जा सुरक्षा आणि जागतिक पुरवठा साखळीवर चर्चा होईल. पंतप्रधान याआधी 2024 मध्ये इटलीला गेले होते आणि त्याही वेळी मेलोनी यांनी मोदींबरोबरचा त्यांचा एक खास व्हिडिओ शेअर केला होता. Hello from the Melody team. पंतप्रधान मोदी आणि इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांचे संबंध उत्तम आहे. दोघांमधली चांगली केमिस्ट्री जगानं वेळोवेळी पाहिली आहे. आता या भेटीनंतर भारत आणि इटलीचे संबंधही मेलोडी सारखेच गोड होतील ही अपेक्षा. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी, मुंबई.